नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल, वोकेशनल ट्रेनर, सेंटम वर स्किल इंडिया लिमिटेड. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण रिटेल ह्या आपल्या विषयामध्ये रिटेलची संकल्पना म्हणजे किरकोळ व्यापाराची संकल्पना आता जाणून घेतली आहे. तर आज आपण किरकोळ व्यापारामध्ये संघटित आणि असंघटित किरकोळ व्यापार या टॉपिकवरती किंवा या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, संघटित म्हणजे ऑर्गनाइज रिटेलिंग आणि असंघटित म्हणजे अनऑर्गनाइज रिटेलिंग. तर भारतातील किरकोळ व्यापार क्षेत्रात सध्या प्रचंड बदल होत आहेत. पूर्वी ग्राहक त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू घराजवळच्याच किराणा दुकानातून किंवा हातगाडीवरून किंवा मंडईतून विकत घेत असत. हळूहळू दुकानामध्ये अधिक बदल होत गेले, त्यात अधिक वाढ झाली. त्यामध्ये डिपार्टमेंटल स्टोअर संघटित व्यापाराची ही सुरुवात मानली जाते. म्हणून तर किरकोळ व्यापारामध्ये संघटित आणि असंघटित हे दोन प्रकार प्रामुख्याने पडतात. तर असंघटित किरकोळ व्यापार म्हणजे अनऑर्गनाइज रिटेलिंग म्हणजे भारतात असंघटित किरकोळ व्यापारामध्ये समाविष्ट होणारे व्यवसाय म्हणजे असे व्यवसाय की ज्या व्यवसायांची कुठेही कायदेशीर नोंद नाही आणि हे व्यवसाय त्यांच्या जमा खर्चाची हिशोब नियमाप्रमाणे सादर करीत नाही किंवा सादर करण्याची त्यांना गरज नसते, आवश्यकता नसते. असंघटित किरकोळ क्षेत्रात येणारे व्यवसाय म्हणजे एका ठराविक दुकानापासून किंवा फिरत्या हातगाडीवरून वस्तू किंवा सेवा विकणे. त्याचबरोबर पूर्वीपासून चालत आलेली मंडई बाजार, मेळा म्हणजे आपल्याकडे बाजार भरतो जो आठवडे बाजार आपण त्याला म्हणतो. त्यानंतर यात्रा असतील, काही स्थानिक किराणा मालाची दुकानं असतील, पानवाला असेल, चर्मकार असेल, भाजीपाला विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील किंवा छोटमोठे गाडे किंवा गाड्या चालवणारे छोटेसे व्यावसायिक असतील. तर ह्या सगळ्यांचा समावेश हा असंघटित किरकोळ व्यापारामध्ये येतो. म्हणजे हे कुठेही यांची रजिस्टर नोंद नाही, यांना कोणताही टॅक्स किंवा सरकारला कोणत्याही प्रकारचा जमा खर्चा हिशोब त्यांना द्यावा लागत नाही. तर हा असंघटित व्यापार आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे संघटित किरकोळ व्यापार, ऑर्गनाइज रिटेलिंग. एकाच दुकानात प्रत्येक प्रकारच्या वस्तूची असंख्य प्रकारे विविध नामांकित कंपनीच्या वस्तू विकल्या जातात. म्हणजे एकच दुकान, परंतु त्यात वेगवेगळ्या कंपन्यांचे, ते पण नामांकित कंपन्यांचे वेगवेगळे प्रॉडक्ट विकले जातात किंवा ते विक्रीसाठी ठेवले जातात. संघटित किरकोळ व्यापार क्षेत्रातील दुकाने साखळी पद्धतीचे असतात. त्यांची मालकी एकापेक्षा जास्त लोकांची असते आणि त्यांचे व्यवस्थापन व वितरण व्यावसायिक पद्धतीने केले जाते. म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीने त्यांचे विक्रीची जे काही म्हणजे विक्रीची पद्धत आहे ती कॉर्पोरेट सेक्टरच्या नियमानुसार होत असते. आज संघटित किरकोळ व्यापारामध्ये किंवा दुकानांमध्ये वस्तूची खरेदी करणे हा एक जलद व आरामशीर आणि वेगळा अनुभव मानला जातो. म्हणजे बहुतेक वेळा आपण मॉल्स, सुपर मॉल्स किंवा अशा ठिकाणी जेव्हा खरेदीला जातो तेव्हा ते एक प्रतिष्ठेचं मानलं जातं किंवा त्यामध्ये एक वेगळीच मौज असते, मजा असते. खरेदीदार मग ग्राहकांना जास्त सोय, नियंत्रण, त्यानंतर जास्त पर्याय उपलब्ध असणारा आनंददायी अनुभव देखील असतो. ग्राहकांना आता ऑप्शन्स हवे आहेत. आपण साधी वही, पेन किंवा कोणत्याही तत्सम गोष्टी जरी घ्यायला गेलो, मग ते स्टेशनरीचे दुकान असेल किंवा वेगळ्या ठिकाणी गेलो तरी आपल्याला तिथे पर्याय उपलब्ध हवे असतात. म्हणजे आपल्याला कोणती ही गोष्ट नको तर ती नको तर ही, अशा गोष्टींचे आपल्याला पर्याय आपल्याला हव्याविषयी वाटत असतात. म्हणजे ती आनंददायी गोष्ट सामान्य माणसाच्या असेल किंवा अतिप्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या लोकांची सुद्धा ती एक आवड आहे. संघटित किरकोळ व्यापार म्हणजे संघटित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवसाय चालवणे. म्हणजे त्याचे एक नियमन ठरलेले आहे, वेगवेगळ्या नियमांमध्ये ती गोष्ट चालत असते. या प्रकारच्या व्यापारामध्ये भविष्य काळात प्रगतीसाठी फार जास्ती संधी आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि नंतर यामध्ये ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट, ठोक देशांतर्गत उत्पादनामध्ये वाढ होत असते. म्हणजे आपला जो GDP आहे तर या GDPमध्ये वाढ होताना दिसते किंवा ती होत असते. आणि ह्या व्यापाराचं
सरकारला वेगवेगळ्या पद्धतीचं नियमांच्या अधीन राहून कार्यभार बघावा लागतो. त्यानंतर कोणत्या वस्तूच्या किमती ह्या स्पर्धात्मक जरी ठेवायच्या असल्या तरी त्या नियमाच्या अधीन राहूनच ठेवाव्या लागतात. किंवा जे ब्रँडेड वस्तू किंवा नामांकित कंपन्यांच्या वस्तू असतात तर त्याचं जी विक्री किंमत आहे ती विक्री किंमत एका ठिकाणापासून वेगवेगळ्या ठिकाणापर्यंत ती सारखीच दिसते. किंवा फक्त त्यामध्ये जे काही कुरिअर चार्जेस असतील किंवा इतर सेवा खर्च असतील तेच फक्त त्यामध्ये जास्तीचे आढळतात, परंतु त्यात फारशी तफावत दिसत नाही, किंबहुना तफावत नसतेच. आता जर ह्या दोन्हींमधला आपल्याला फरक जाणून घ्यायचा असेल तर संघटित किरकोळ व्यापारामध्ये हे एकाच दुकानामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू विक्रीस उपलब्ध असतात. म्हणजे वस्तूंची जे प्रमाण आहे किंवा वस्तूंची संख्या आहे तर वेगवेगळ्या वस्तू यामध्ये उपलब्ध असतात. आता असंघटित व्यापारामध्ये दुकानामध्ये थोड्याफार प्रमाणात वस्तू उपलब्ध असतात. त्यानंतर याची रचना कशी असते तर संघटित व्यापाराची किंवा संघटित किरकोळ व्यापाराची किंवा किरकोळ व्यापाराचे जे दुकान आहे, स्टोअर आहे, यांची जी रचना आहे तिचा आकार मोठा असतो. तसेच रचना अत्यंत आकर्षक आणि ग्राहकांसाठी सोयीस्कर अशी असते. म्हणजे ग्राहकांना ती सोपी जाईल अशा पद्धतीची त्याची रचना असते. परंतु असंघटित किरकोळ व्यापारामध्ये दुकानाचा आकार लहान स्वरूपाचा असतो आणि त्या दुकानाची रचना आराखडा याला फारसं महत्त्व नसतं. म्हणजे आपण बघा रस्त्याने जाताना कुठे हडगाडी किंवा वाला कोणी असेल तर त्याच्या दुकानाच्या रचनेकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. किंवा फळ विक्रेते, भाजी विक्रेते हे कुठेही आपली भाजी विकतात, तर यांच्या दुकानाला किंवा ह्या व्यापाराला फारसं रचनात्मक स्वरूप देण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु त्याच्या उलट संघटित किरकोळ व्यापारामध्ये त्या रचनेकडे लक्ष दिलं जातं ग्राहकांच्या सेवेसाठी, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि आपला ग्राहक वर्ग वाढवण्यासाठी, जास्तीत जास्त विक्री होऊन नफा वाढवण्यासाठी. आता कर्मचारी संख्या जर बघितली तर संघटित व्यापारामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या खूप जास्त असते, परंतु असंघटित व्यापारामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी स्वरूपात असते. आता भांडवलाची गरज जर बघितली तर संघटित किरकोळ व्यापारामध्ये भांडवलाची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात भासते किंवा ती असते. आता असंघटितमध्ये भांडवलाची आवश्यकता नसते, म्हणजे कमी स्वरूपात भांडवलाची आवश्यकता असते. छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल, एखादा व्यक्ती 100, 500, 1000 अशापासून ती सुरुवात करू शकतो, कारण त्याला कोणत्याही स्वरूपाचं रचनात्मक किंवा रचना त्याला करायची नसते. कामगारांची किंवा कर्मचाऱ्यांची संख्या त्याला अतिरिक्त ठेवायची नसते किंवा खूप महागाच्या वस्तू देखील त्याला आणण्याची गरज भासत नाही. त्यानंतर शासनाचे नियंत्रण जर बघितले तर संघटित किरकोळ व्यापारामध्ये सरकारी नियमांप्रमाणे कामकाज ठेवावं लागतं. नियम अटी पाळल्या जातात. लोकांना निश्चित स्वरूपाचे काम असते, म्हणून या व्यापारावर सरकार नियंत्रण ठेवू शकते. परंतु असंघटित व्यापारामध्ये ही दुकाने लहान लहान असल्याने यामध्ये शासन नियंत्रण ठेवू शकत नाही, कारण जास्ती दुकानं असू शकतात किंवा त्यामध्ये एका घरात तो व्यवसाय चालतो किंवा कामगार जरी असतील तरी ते खूप कमी उत्पन्नचे किंवा रोजंदारीवरती अशा प्रकारचे असू शकतात. त्यानंतर याची जी शैली आहे संघटित व्यापाराची, व्यवसाय कॉर्पोरेट पद्धतीने चालवला जातो, म्हणजे कंपनी नियमात तो चालवला जातो. परंतु असंघटितमध्ये व्यवसाय एकल किंवा भागीदारी मालकीप्रमाणे चालवला जातो. आता संघटित व्यापारामध्ये रिटेल नेटवर्क जे आहे ते विक्रेत्यांचे जाळे फार मोठे असते किंवा विविध ठिकाणी एकाच कंपन्यांच्या दुकानांच्या अनेक शाखा देखील असतात. वेगवेगळ्या शाखा जसं डी-मार्ट आहे, बिग बाजार आहे, ह्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतात किंवा एखादं कृषी सेवा केंद्र असेल, अशा विविध केंद्र यांच्या देखील शाखा वेगवेगळ्या ठिकाणी असतात. परंतु असंघटितमध्ये व्यवसाय ठराविक परिसरात किंवा ठराविक ठिकाणीच केला जातो. आता याची जी विक्री आहे, किरकोळ विक्री, ही संघटितमध्ये मोठ्या प्रमाणात होत असते, तर असंघटितमध्ये
ती लहान प्रमाणात होत असते. तर हे 2 प्रकार किरकोळ व्यापारामध्ये आहेत. याचा विचार करत असताना संघटित व्यापार हा जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करून देणारा किंवा पुढे अधिक संधी उपलब्ध करून देणारा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज इतकंच. पुढे आपण दुकानाशिवाय किरकोळ व्यापार याची माहिती बघणार आहोत. धन्यवाद.